कोल्हापूर. मित्रांनो, कोल्हापूरमध्ये भरपूर असे लोकेशन आहेत फिरण्यासाठी. त्यातीलच एक म्हणजे मसईचे पठार. मित्रांनो, खूप सुंदर असे हे मसईचे पठार आपल्याला पाहायला मिळते आणि पावसाळ्यात जणू या पठाराला एक वेगळेच निसर्गाचे रूप आपल्याला दिसून येते. तर आज आपण मसईच्या पठाराला जाणार आहे. मित्रांनो, मसईचे पठार हे पन्हाळा किल्ल्यापासून थोड्याच अंतरावर आपल्याला पाहायला मिळते. तर तिथे कसे पोहोचायचे, तिथे गेल्यानंतर आपल्याला काय काय गोष्टी पाहायला मिळणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ हा छोटासाच असणार आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच पहा. तर चला मित्रांनो, आता आपण मसईच्या पठाराच्या रोडला आलेलो आहे आणि इथून गावाच्या इथे थोडासा रोड आपल्याला कच्चा मिळेल, त्या रोडने आपण आता आत जाणार आहे. तर चला आता आपण हळूहळू पुढे जाऊया. आत्ताचा हा जो आपल्याला कॉर्नर दिसत आहे आणि हा मी टर्न जो घेतलेला आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हाच जो रोड आहे तो आपल्याला मसईच्या पठारापर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे. मित्रांनो, खूप सुंदर असे निसर्ग आपल्याला इथे जाताना पाहायला मिळणार आहे. तर त्या निसर्गाचा आनंद घ्या आणि तो निसर्ग पाहत पाहत आपण मसईच्या पठाराला पोहोचूया. तर नमस्कार मित्रांनो, मी आशिष कदम, स्वागत तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता इथे आपण मसईच्या पठाराला आलेलो आहे आणि आता माझा आवाज तुम्हाला येत असेल, पण वारा इथे भरपूर आहे आणि आज आपण कोल्हापूरला आलेलो आहे. सातारावरून आज आपण कोल्हापूरला आलेलो आहे. खूप सुंदर आहे. मी आधी पण आलेलो होतो मसईच्या पठाराला, पण मी तेव्हा हिवाळ्यात आलेलो होतो. पावसात ही फर्स्ट टाइम आहे माझी. तर तुम्हाला मी आता खूप सुंदर असा निसर्ग आहे, तुम्ही इथं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, चला लास्ट पण व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप मजा येणार आहे. तर मित्रांनो, हे बघू शकता, आमची मित्र इथं जास्त हवा असल्यामुळे ते जे रेनकोट आहेत ना, ते रेनकोटचे हे करून वर हवेत टाकत आहेत आणि इकडे पकडत आहेत. मित्रांनो, भरपूर प्रमाणात ते हवा आहे आणि तुम्हाला एक पॉईंट दाखवतो मित्रांनो. हे बघा, हे जे पॉईंट आहेत ना, हे पॉईंट करायला अजिबात विसरू नका. तर खूप सुंदर असं तुम्ही हे व्ह्यू बघू शकता. खूप सुंदर असे फोटो काढण्यासाठी आहे. आता आम्ही ड्रोन घेऊन आलेलो आहे, माझा मित्र ड्रोन घेऊन आलेला आहे, पण वारे भरपूर प्रमाणात असल्यामुळे आता ड्रोन आम्ही उडवणार का नाही ह्याचं अजून हे केलं नाही. जर वारे कमी झाले आणि ड्रोन उडवला तर त्याची पण दृष्टी नक्की. आणि हे पठार खूप मोठे पठार आहे, तुमचे सर्व बाजू फिरून होतील असंही नाही, ठराविक गोष्टी फिरून होतील. तर चला मित्रांनो, बाकीच्या काही गोष्टी मला जर इथे भेटल्या तर मी नक्कीच तुम्हाला इथे दाखवतो. खूप सुंदर असे पठार आहेत आणि खूप सुंदर असे आपल्याला निसर्गदृश्य इथे पाहायला मिळतात. क्षणातच वारा, क्षणात पाऊस, क्षणात ऊन, या तिन्ही पण ऋतूंचं जर तुम्हाला जर हे बघायचे असेल तर नक्कीच या पठाराला तुम्ही भेट द्या. आता भेट द्यायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, आता आम्ही वर येत होतो तर तिथे कच्चा रोड आहे. हा रोड
लास्ट पण तिथे जातो. तर त्या कच्च्या रोडने येताना तुमची टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर, जास्त करून टू व्हीलरवाल्यांना सांगतो, तुमची गाडी वर येताना खूप सावधानतेने आणा, कारण भरपूर प्रमाणात गाडी घसरत आहे. आमच्यासमोरच 3 ते 4 लोक असे खाली पडलेले आहेत, पूर्णपणे मातीने झालेले आहे. आणि मातीचं ठीक आहे, पण जे मार लागतो, मुका मार लागतो तो खूप भयानक असतो. आणि फोर व्हीलर पण आमच्यासमोर घसरलेले आहेत भरपूर प्रमाणात. तर टायर नक्कीच तुमचे कसे आहेत ते चेक करून नक्कीच गाडीवर तुम्ही आणा. आता मित्रांनो, आम्ही फिरतोय पठारावर. पठार खूप मोठे आहे, सगळे पठार आपल्याला फिरून होणार नाही, हे आधीच आम्हाला माहीत आहे. आता तुम्हाला सांगतो महत्त्वाचे लोकेशन तुम्हाला सांगतो मित्रांनो. ती साईड तुम्ही बघू शकता. आता इथून ते मुले दिसत आहेत का नाही मला माहीत नाही. तर हे जे कडची साईड आहे ना मित्रांनो, तर तिथे नक्कीच तुम्ही फोटो काढायला आहे, कारण खूप सुंदर असे फोटो काढण्यासाठी तिथे आहे. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि आधीमध्ये इथे तुम्हाला तळे पण पाहायला मिळतात. आणि महत्त्वाचे, जर तुम्हाला रील्स करायचे असतील, जर तुम्ही कपल लोक असाल आणि तुम्हाला पण जर इंस्टाग्रामची जर रील करायची असेल, तर नक्कीच हे खूप सुंदर असे ठिकाण आहे. तुम्ही नक्कीच इथे रील करायला या. आणि मित्रांनो, चला अजून काय काय दृश्य आहेत ते मी तुम्हाला नक्कीच दाखवतो. आणि मी पण एन्जॉय करत ज्या ज्या गोष्टी मला भेटतील त्या मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. तर चला बघूया आता. बघा कसं दृश्य आहे, हे किती सुंदर असे दृश्य दिसत आहे. म्हणजे इकडे आता बघू शकता, इकडे सूर्य आत्ताच हे झालेला आहे. आणि इथून बघू शकता, आणि आता हे बघू शकता, जस्ट आत्ताच एवढा पाऊस झाला आणि लगेच वाऱ्यानं लगेच हे होऊन लगेच मागं हे झालेलं आहे. आणि मागं ढग पण बघा कसं पळतंय. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता आम्ही खूप उशीर झालो इथे आहे, फोटोज काढले, रील्स केल्या, खूप मजा केली. मित्रांनो, इंस्टाग्रामला आपला तकारबारी चॅनल पेज आहे, नक्कीच तिथे जावा. आपल्या चॅनलला नक्कीच त्या पेजला पण हे करा, फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही नक्की ते आलेला का या मस्तीच्या पठाराला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी उलटा का चालतोय, कारण मी इकडे फिरलो की माझा चेहरा ब्लॅक येतोय. असं हे केलं की हे बघू शकता, तिथे सुंदर असं दृश्य दिसत आहे. तर नक्की मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.